कोणची माणसं कचरू पंढरीच्या दारी हे आपले माननीय तानाजीराव सावंत साहेब यांच्या कल्पनेतून सर्व कार्य घडलेलं आहे। भाविक भक्त गोरगरीब माऊली जनता याचा उपभोग घेत आहे। तरी साहेबांनी एवढं उत्कृष्ट काम करून दाखवलं, हे त्यांच्या स्वप्नातून सिद्ध झालेलं काम आहे। तरी आपले माननीय भैरवनाथ शुगरचे व्हाईस चेअरमन शिवाजीराव सावंत आणि आपले अनिल दादा सावंत भैरवनाथ शुगरचे चेअरमन यांच्या सानिध्यातून सर्व कार्यकर्त्याच्या हातून सर्व चांगलं काम झालेलं आहे। यांच्या देखरेखीखाली सर्व उत्कृष्ट काम चालू आहे। तरी इथं कुठल्याही गोष्टीची कमतरता नाही। 4 ठिकाणी आपले आरोग्य शिबिर आहेत, त्या ठिकाणी सर्व देखरेखीसाठी माणसं आहेत। स्वयंसेवक एक अंदाज नाहीये की प्रत्येक विभागाला 100-150 माणसं आरोग्य दूत आहेत आणि टोटल ह्याच्यामध्ये 3 ते 4 हजार सेवक आहेत। मी अप्पासाहेब माने सरकार लवंगी प्रगतशील बागायतदार लवंगीचं आणि भैरवनाथ शुगर लवंगी कारखान्यात म्हणजे लवंगी कारखान्याचा मध्ये व्यवस्थित कामाचं नियोजन करतो मी। तसा हा आपलाच कारखाना आहे लवंगी कारखाना आणि भैरवनाथ शुगर युनिट आणि महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमानं पण आषाढी एकादशीच्या निमित्त पंढरपूरमध्ये वारीमध्ये जे आरोग्य शिबिर भरवलंय, त्या आरोग्य शिबिरास त्याचं पूर्ण लाभ वारकरी आणि बाहेरच्या राज्यातील लोक घेत आहेत। आणि राज्याचे आरोग्यमंत्री माननीय तानाजीराव साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबिर होत आहे। त्यामुळं सर्व वारकऱ्यांना भरपूर फायदा होत आहे आणि हे शिबिर यशस्वी करण्यासाठी भैरवनाथ उद्योग समूहाचे सर्व कार्यकर्ते, भैरवनाथ उद्योग समूहाचे चेअरमन प्राध्यापक शिवाजीराव सावंत, व्हाईस चेअरमन माननीय अनिलदादा सावंत, त्यांचे कार्यकर्ते या सर्वांनी मिळून आणि भैरवनाथ शुगरचे सर्व कर्मचारी यांनी सर्वांनी मिळून ह्या आरोग्य शिबिरात मोठं योगदान दिलंय आणि मोठ्या संख्येनं इथं वारकरी येत आहेत आणि त्यांच्या आरोग्याची काळजी इथं घेतली जाते। हे आरोग्य शिबिर असल्यामुळं फार फायदा हा वारकऱ्यांना झालाय असं मी मानतो।
असे एकूण पंढरपूरमध्ये जवळजवळ चार ठिकाणी आहे. एक गोपाळपूर आहे, तर सध्या मी बोलतोय हे ठिकाण. नंतर वाखरीला एक आहे, 3 रस्त्याला एक आहे आणि 65 एकरमध्ये एक आहे. सगळं सगळं निदान होतं आणि जेव्हा पुढचं होतंय तेव्हा पुढं सुद्धा रेफरन्स देऊन त्यांना पुढं सुद्धा ऍडमिट करण्याची सोय, ॲम्ब्युलन्स वगैरे सगळ्या ठेवलेल्या आहेत. त्याचा संपूर्ण खर्च महाराष्ट्र शासन आणि भरनाथ शुगर याच्या संयुक्त विद्यमाने हे शिबिर चालू आहे. आणि तुम्हाला सांगायचं म्हणजे तर एवढं मोठं शिबिर जे झालंय ते वारकऱ्यांसाठी अतिशय चांगलं झालंय. पूर्वीच्या काळात जेव्हा बाकीचे आरोग्यमंत्री होते तेव्हा असं शिबिर घेता आलं असतं, पण त्यांनी घेतलं नाही. हे आरोग्यमंत्री तानाजी सावंत साहेब आणि राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय एकनाथभाई शिंदे यांनी आमच्या साहेबांना, तानाजीराव सावंत साहेबांना सांगितलं की बाबा जशी सेवा देत आहे तुमच्या मनानं कसं. त्यामुळं शिंदे साहेबांनी पूर्ण असं सपोर्ट सिस्टीम वाऱ्याच्या बाबतीत, आरोग्याच्या बाबतीत आमच्या साहेबांना, तानाजीराव साहेबांना पूर्ण मुभा दिली ती. तुम्हाला चांगलं वाटतंय काय ते करा तुम्ही. आणि तानाजीराव सावंत साहेबांनी ते करून दाखवलं. आता हे दुसरं वर्ष आहे.